टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बीडच्या गेवराई तालुक्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावरील गढी पुलावरती 26 तारखेला एक भीषण अपघात झाला होता। या अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला होता। यानंतर याच घटनास्थळावरून TV9 मराठीने संपूर्ण बातम्या दाखवल्या होत्या आणि यानंतर आता रस्ता सुरक्षा समितीकडे एक अहवाल सादर करण्यात आला। या अहवालामध्ये अतिशय धक्कादायक अशा गोष्टी नमूद करण्यात आल्या। यामध्ये मी आता घटनास्थळावरती उभा आहे आणि याच धुळे सोलापूर महामार्गावरील हे जे घटनास्थळ आहे या ठिकाणचा हा पूर्ण ब्रिज, हा पूल जो आहे तो तांत्रिक दृष्ट्या चुकीचा असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं। आपण जर पाहिलं तर या बाजूला हा ब्रिज जो आहे तो उंच आहे। पुन्हा या ठिकाणी हे जे घटनास्थळ आपल्याला पाहायला मिळतंय याच ठिकाणी तो अपघात झाला होता। या ठिकाणी खोल झालेला आहे रस्ता आणि या समोरच्या बाजूला जय भवानी सहकारी साखर कारखाना आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जर दुसऱ्या दिशेला आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पूल हा वरती करण्यात आलाय। म्हणजेच काय तर या धुळे सोलापूर महामार्गावरील हा ब्रिज सुरुवातीला एक होता, मात्र पुन्हा एका ठिकाणी मध्य भागात आल्याच्या नंतर या सहकारी साखर कारखान्याच्या ठिकाणी समोर हा ब्रिज खाली करण्यात आला आणि पुन्हा एकदा वर चढवण्यात आला। यामुळे या ठिकाणी उथळ क्षेत्र निर्माण झाल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। एवढंच नाही तर या ठिकाणी पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाणी साठतं आणि या ठिकाणी वारंवार छोटे मोठे अपघात होत असल्याचं देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। आता हा संपूर्ण अहवाल जो आहे तो रस्ता सुरक्षा समितीकडे सुपूर्द करण्यात आलाय आणि या अहवालानंतर नेमकी काय कार्यवाही केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, गडी गेवराई, बीड।